आयटक कामगार केंद्र येथे कॉम्रेड प्राचार्य शिवदास उटाणे यांचा तिसरा स्मृती दिवस 30 जुलै 2025 रोजी आयटक जिल्हाध्यक्ष कॉम्रेड मनोहर पचारे यांच्या अध्यक्षतेखाली तर आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे, आयटक जिल्हा सचिव वंदना कोळणकर, विनायक नन्नोरे, मैना उईके, अरुणा नागोसे, गोदावरी राऊत, सुषमा ठोक यांच्या उपस्थितीत पार पडले। प्राचार्य शिवदास उटाणे कार्यकर्ता घडवणारे व्यक्ती असल्याचे मत अध्यक्ष मनोहर पचारे यांनी व्यक्त केले। ते पुढे म्हणाले, राज्यात किसान सभाचे काम वाढविण्यास त्यांनी उत्कृष्ट कार्य केले। त्याचप्रमाणे राज्य व देशात शिबिर घेऊन सोप्या भाषेत मार्क्सवाद व ऐतिहासिक भौतिकवाद, जनरल नॉलेज अशी विविध विषयांवर मार्गदर्शन करून अनेक कार्यकर्ते घडवले। तसेच शिक्षकी पेशात मोफत शिक्षणाचे धडे देऊन अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत। दूरदृष्टिकोन लक्षात ठेवून त्यांनी मार्गदर्शन केले आहे। राजकीय जीवनात सुदाम काका देशमुख व भाई मंगळे यांच्यासोबत कम्युनिस्ट पक्षात काम केले। इंग्रजी भाषेवर त्यांचा मोठा पगडा होता। त्यांनी 3 क्रियापदांचे 6 क्रियापद यावर PhD केले। अनेक चळवळीचे कार्यकर्ते विदर्भात त्यांच्यामुळे निर्माण झाले आहेत। परिसंवादाला रजनी पाटील, प्रज्ञा ढाले, विनायक नन्नवरे, द्रौपदी वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त केले। त्यांनी दिलं आणि त्याच्या भरोशावर ते राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये, महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये आणि प्रत्येक चळवळीमध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रेनिंगमध्ये, शिबिरामध्ये आमची उपस्थिती असायची। कम्युनिस्टमध्ये काय त्यांचं सर्व विश्लेषण ते पूर्ण करत होते आणि जे दिशा दाखवत होते त्याचा परिणाम असा आहे की आज खऱ्या अर्थानं आपल्या या देशाला या डाव्या विचारांची फार आवश्यकता आहे आणि आज डावे आहेत म्हणून आपण टिकून हे लक्षात घ्या की संपूर्ण देशामध्ये त्या चळवळी आहेत, त्या सुरुवात होईल चळवळ ही प्रमुखाची आहे। अनेक उद्योगधंद्यामध्ये, अनेक मिलमध्ये, अनेक कारखान्यामध्ये, वीज विभागामध्ये सर्व संघटना फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून सर्व स्त्रिय आपल्या कमिशन राहते। आज त्यांच्या निधनाबद्दल आम्हाला शोक येतो, कारण कसं आहे की कार्यकर्ते हे फार मोठ्या यांना बनतात आणि जेव्हा जातात ती पोकळी मात्र भरून निघत नाही ही आमची अवस्था आहे। तरी पण जे शिबिर हवे ही अपेक्षा आहे आणि त्यातून तुमच्या महिन्यामधून कार्यकर्ते निर्माण व्हावे हा त्यांचा एक उद्देश होता। कारण काय की आज आपल्या चळवळीमध्ये खूप बऱ्याच जास्त आहे आणि आम्हाला माहीत असेल की आपण